ख्रिस्ताताई माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि हा सोहळा सादर करत असताना केलेल्या चुकाची पापाची आठवण करून सर्वसमर्थ परमेश्वराला क्षमादान
सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ हा माझा अपराध, हा माझा साथ, हा माझा सापडला आहे. म्हणून तुम्ही सर्व जीव सर्वस्वयाला व तुम्हाला बघितला मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे येऊ. पान नंबर 15 गीत क्रमांक 3. प्रभु प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. एक स्त्री दिसली, ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र होता. देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते एक स्त्री दिसली, ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेना देऊन प्रसूतीच्या कष्टाने ओरडत होती. स्वर्गात एक दुसरे चिन्ह दिसले, ते पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसावणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता.
सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करेल असा पुत्र म्हणजे पुत्र संतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तिथे देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. पान नंबर 149, गीत क्रमांक 5. दुसरे वाचन पौलाचे करंथीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. प्रथम फळ ख्रिस्त, नंतर जे ख्रिस्ताचे आहेत ते. ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे, तो महानिद्र घेतल्यानंतर प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मारतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केली जाते. पण प्रत्येक कर्माप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्यांच्या आगमनाकाळी, नंतर शेवट होईल. तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोडून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू येईपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाही केला जाईल तो मृत्यू होईल. कारण देवाने सर्व अंकित करून त्याच्या पायाखाली ठेवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. पान नंबर 37, गीत क्रमांक 13.
मरियेतील शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहे. त्याने जीवनात दीन जनात उंचावले आहे. मरिया डोंगराळ प्रदेशामध्ये यहुदातील एका गावाला पळणे गेली आणि जागण्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला पटवून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडतात माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला करून मानतो आणि देव जो माझा दातारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्य केले आहे आणि त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानदान केली आहे. त्याने अधिपतींना राजधानावरून उघडून काढले आहे आणि दीनजनांना उंचावले आहे. त्याने भुकेल्या उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धर्मांना रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण पवित्र मरियेचे स्वर्गरोहण हा सण साजरा करत आहोत आणि हा सण साजरा करत असताना सणाची वाचन ही सणानुसार निवडले जातात आणि हे वाचन आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. आपल्या धर्मकामाच्या जर यात्रा पाहिल्या तर सर्व यात्रा ह्या पवित्र मरियेसाठी ठेवलेल्या यात्रा आहेत, कारण तिच्याद्वारे आपण गावामध्ये यात्रा साजरा करत असतो. आणि आजच्या सणाचं महत्व म्हणजे स्वर्गरोहण आहे. पण स्वर्गरोहणाला अनुसरून आज जे शुभवर्तमानामध्ये आपल्याला पवित्र मरिये विषयी कळत आहे, त्यामध्ये पवित्र मरियेने जो होकार दिलेला आहे देवाची योजना साधण्यासाठी, या भूतलावर साजरी होण्यासाठी, आणि त्यासाठी तिने देवाचे आभारगीत गायले आहे, देवाचे स्तोत्र म्हणलेले आहे आणि ही देवाची योजना परिपूर्ण होईल अशी तिला पूर्णपणे खात्री आहे. म्हणून ती हा सर्व आनंद घेऊन आपल्या अलिशिबेच्या घरी जात आहे, तिला अभिवादन करत आहे. आणि अलिशिबा पण गर्भवती राहिलेली आहे आणि पवित्र आत्म्याने ती परिपूर्ण झालेली आहे. आणि ती जेव्हा पवित्र मरिया लागलीच तिला भेटते, तिच्या तोंडून स्वर उमटतात, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. अलिशिबेने जे तिला प्रतिकार दिलेला आहे तो अगदी सामान्य आहे आणि आभारपूर्वक आहे, कारण देवाची आई प्रत्यक्षात तिला भेटायला येत आहे. आणि हे सर्व करत असताना जेव्हा मिठी मारली जाते एकमेकांना, तेव्हा तिच्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केलेली आहे. म्हणजे जसंच्या तसं भावना प्रधान असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर ह्या सणाचं महत्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये पटवून देणारा आहे, कारण देवाचे शब्द, देवाची योजना आणि देवाने केलेलं थोर कार्य आणि पवित्र मरियेची निवड आणि नंतर
घेऊन अशीच वरती घेतल्या गेलेली आहे. आणि त्याच्यासाठी हे सर्व आपल्या ख्रिस्ती बांधवांना आवश्यक आहे. आणि ख्रिस्ती बांधवांच्या दृष्टीने आपलं जीवन जगत असतात आणि हे जीवन जगत असताना जेव्हा वेळ येते तेव्हा सार्वकालिक जीवनासाठी ते तयार असतात. पण ती तयारी दर्शविताना स्वर्गरोहण व्हावं ही इच्छा मनोमनी जिवंत असताना बाळगून असतात. म्हणून हा सण साजरा करत असताना त्या स्वर्गरोहणाला जेवढं महत्व आहे तेवढं पवित्र मरियेला महत्व आहे. कारण स्वर्गरोहण जेव्हा प्रभू येशूचं स्वर्गरोहण झालं त्यानंतर पवित्र मरियेचं स्वर्गरोहण झालेलं आहे. आणि तिचं स्वर्गरोहण जे आहे जसंच्या तसं झालेलं आहे. केवळ आत्म्याने नव्हे तर सदैव अशी ती स्वर्गात घेतली गेलेली आहे. तर ख्रिस्त टाइम माझ्या बंधूंनी बघितलं हा सण साजरा करत असताना आपण सर्वजण प्रार्थना करू की हा सण आमच्या जीवनामध्ये एक नवीन पर्वणी घेऊन येत आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आमच्या जीवनामध्ये बदल यावा आणि त्या बदलाद्वारे आम्ही पण त्या देवाचं दर्शन समोरासमोर घ्यावं. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आपण आपला विश्वास प्रगट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि त्यांच्या पान नंबर 44 गीत क्रमांक 14.
म्हणून तू तिच्या शरीराला विनाशाचा स्पर्श होऊ दिला नाही. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. पवित्र 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 प्रभू सर्वेश्वर स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्यामध्ये आहे. परम राज्य जयकार प्रभूच्या नावाने आहे. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊन ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत होते. तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व हा मधून घ्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराची ही रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी साडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ तिथे आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वाहत आनंददायक त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आम्ही तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा अग्नीच्या आशेने ख्रिस्ताच्या व्यसनाने पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझा संतपती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनचे तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित द्या. तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे श्रद्धापूर्वक प्रार्थना करणारी प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, स्वर्गात तशी पृथ्वीवरही आमची आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांत म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेका शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपर पहा. याच्या भोजनात बनवण्यात आलेले आपण धन्य. ख्रिस्ताचे शरीर रक्त सध्याचे आणि भावी जीवनात आमची तारण बनव.
ख्रिस्ताच्या आत्म्या, ख्रिस्ताच्या शरीरात, ख्रिस्ताच्या रक्तात, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात, ख्रिस्ताच्या दुःखात, हे उत्तम येशू, तुझ्या घाया, तुझ्यापासून माझा शत्रूपासून प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे धावत यावे, सत्ताबरोबर आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या दिव्य दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या सणाच्या दानाद्वारे तू आमची हृदय आनंदित केली आहे. या दानाद्वारे तुझ्या मुलांना मिळणारे स्वातंत्र्य आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आमच्या बुद्धीचा व हृदयाचा चालक परमेश्वर आमची पावले शांतीच्या मार्गाने नेवो. प्रीतीच्या बंधनाने तो सर्व लोकांना एकत्रित करतो. आपल्या कृपादानाने तो आमचे सर्व परिश्रम फलदायी व आकांक्षा पूर्ण करो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. जा